नमस्कार. मालिकेच्या 14 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजे आणि लीला हे पाठपरतावणीसाठी सासूरवाडीला आलेले आहेत. म्हणजेच लीलाच्या आईबाबांकडे आलेले आहेत. तर एजे आणि लीला तिथे आलेले असतात तेव्हा इकडे कालिंदीने खूपच मोठा राडा घातलेला असतो. तिने खूप छान अशी जय्यत तयारी केलेली असते. एजे आणि लीला येत असतात तेव्हा बायका बोलवलेले असतात. एजे आणि लीलांचं स्वागत हे दणक्यात केलं जात असतं. एजे आणि लीलावरती फुलांचा वर्षाव केला जात असतो आणि एजे आणि लीला दारी आले असं गाणं त्या गात असतात. सगळ्यांना खूप छान उत्साह असतो. सगळे खूप आनंदात असतात. पण एजेंना मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये खूप ऑफवर्ड होत असतं आणि त्याचवेळी एजे म्हणतात हे काय आहे. पण लीला आईला थांबवत असते. पण कालिंदी मात्र थांबायचं काही नाव घेत नाही. त्यानंतर एजे तिथे बसलेले असतात आणि त्यांना गरम होते असं छोटूला वाटतं आणि मग कालिंदी म्हणते की तुझ्या दाजींना गरम होतंय ना, वारा घाल त्यांना. मग तो तिथे उभा राहून हातामध्ये पुठ्ठा घेतलेला असतो आणि त्याने तो एजेंना वारा घालत असतो. एजे खूपच अवघडल्यासारखे होत असतात. लीला त्यांच्याकडे पाहत असते. आता एजेंनी लीलाच्या समोर अट ठेवलेली होती की मला तिथं जास्त वेळ थांबण्याचा आग्रह करायचा नाही. पण आता एजे आणि लीला हे जेवायला बसणार असतात. छान तयारी केलेली असते आणि एजे हे जेवणासाठी खाली बसतात. तेव्हा मात्र लीला सर्वजण पाहत राहतात. आता कालिंदीची पुढची अट असते ती म्हणजे एजेंनी लीलाला घास भरवायचा आणि लीलाने एजेंना घास भरवायचा. मग लीला पहिल्यांदा एजेंना घास भरवते आणि मग इकडे एजे लीलाला घास भरवतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एजेंचा मुक्काम आता लीलाच्या घरी असतो. म्हणजेच एजे हे आता लीलाच्या घरी एक रात्र काढणार असतात. हे परफेक्शनिस्ट असलेले एजे लीलाच्या त्या साध्या भोळ्या वागण्यामध्ये, तिच्या घरातील त्या गरिबीमध्ये ते राहताना आपल्याला पाहायला मिळतात. एजेंनी येताना कपडे वगैरे काही आणलेलं नसतं आणि एजेंची तयारी तर झालेली असते. एजे राहायला तयार झालेले असतात. मग एजेंना लीलाचे बाबा येतात आणि म्हणतात हे कपडे एकदम साधे आहेत, चालतील का तुम्हाला? आणि मग एजेंना ते कपडे घालायला देतात. एजे म्हणतात की हो चालतील. आणि एजेंनी आता लीलाच्या बाबांचे कपडे घातलेले आहेत आणि त्या कपड्यांमध्ये एजे खूपच असे वेगळे दिसत आहेत. म्हणून लीला मात्र जोरजोरात हसत आहे. तिला जाम हसू येत आहे. एजेंना अशा अवतारात पाहून तिला खूप मज्जा येत आहे. एजेंना तिथं गादीवरती झोप लागत नाही आणि लिटरली एजे आपल्याला खाली झोपलेले पाहायला मिळतात. एजेंचा हा सासूरवाडीचा प्रवास, सासूरवाडीची ही पहिली रात्र खूप मजेशीर अशी आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.